हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बरं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन केलं होतं. बरं, आता आपण आलो आहोत ते थेऊरच्या चिंतामणी गणपती बाप्पांचं दर्शन करायला. तर चला, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिंतामणी म्हणजे आपलं चिंता दूर करतात गणपती बाप्पा, त्यांचं दर्शन करवणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला इतका वेळ झाला ना. सकाळी म्हटलेलं मी की आम्हाला सकाळी 5 वाजता शार्प त्यांनी बोलवलं आहे, पण खरंच सांगते आमच्यामुळे बस थांबली होती. डोळेच उघडले नाही, कारण की काल थकलेलो आम्ही लोक. तर आज आम्हाला ही प्रॅक्टिस करून घ्यायची आहे की नाही, भले आपण कितीही थकलो किंवा आपण कितीही रात्री उशिरा झोपलो तरी आपल्याला लवकर सकाळी उठायचंच आहे, म्हणजे जी आपली आता यात्रा चालू आहे त्याच्यासाठी. तर चला, आम्हाला खरंच खूप वेळ झाला आणि मग त्याच्यानंतर आपली ही बस सुटली आणि बस सुटल्यानंतर इथे आता आम्ही थेऊरच्या चिंतामणी गणपती बाप्पासाठी दर्शनाला आलो आहोत. तर सकाळी सकाळी पहाटेचा हा सीन होता आणि अगदी खरंच मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण आणि जे खरंच म्हणजे एक वाईब असते ना, खूप छान असते. सकाळ सकाळचं वातावरण खूप मस्त आणि शुद्ध होतं एकदम. दुकानं वगैरे पण अजून उघडले नाही आहेत, बघू शकता तुम्ही. तर आम्ही सकाळी सकाळी सुरुवात केली आता. तर आमचा हा दुसऱ्या दिवसातला पहिला गणपती म्हणजे चिंतामणी, थेऊरचा चिंतामणी गणपती बाप्पा. तर चला, मी तुम्हाला गणपती बाप्पाचं आतमध्ये दर्शन करायला घेऊन जाते. माझ्याने जेवढं होईल तेवढं मी नक्कीच करेल, हे तुम्हाला मी नेहमी सांगत असते. तर नक्कीच मी खूप प्रयत्न करते तुम्हाला सगळं काय व्यवस्थित दर्शन करवणार म्हणून. तर बघा, इथे आता आम्ही थांबलो आहोत. तर आपल्याला गणपती बाप्पासाठी फूल, दुर्वा, जास्वंदाचं फूल वगैरे बाप्पाला आवडतं, तर ते मी इकडे घेतलं. आणि चला, आता आपण इथे ना खालीच आहे मंदिर वगैरे, असं काही वरती चढायची गरज नाही आहे. तर चला, मी थोडं थोडं तुम्हाला आतमध्ये दाखवते आणि थोडीफार मला जी माहिती आहे ना ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थेऊरच्या चिंतामणी गणपती बाप्पाची माहिती सांगण्याचा प्रयत्न करते. तर चला, व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया. सकाळी पहाटे आल्यामुळे आम्हाला अजिबात मंदिरात गर्दी मिळाली नाही. थोडीफार होती, पण आमचं दर्शन खूप छान झालं आणि मंदिरात आल्यानंतर मूर्ती बघून इतकं मन प्रसन्न झालं ना. चला, तुम्हाला दाखवते पुढे पुढे. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. थेऊरचा चिंतामणी गणपती हे अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर पुण्याजवळ आहे आणि तिथे गणपतीला चिंतामणी म्हणतात, कारण त्यांनी गुणाचा वध करून त्यांच्याकडील रत्न कपिल मुनींना दिले आणि नंतर ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले, ज्यांच्यामुळे त्यांच्या चिंता दूर झाल्या. या मंदिरात जाऊन गणपतीची पूजा केल्याने मनाची शांती मिळते आणि सर्व चिंता दूर होतात. चिंतामणीची मूर्ती पूर्वभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचा महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मूळमुठा नदीच्या मार्गाला हे जोडलेले आहे. मंदिराच्या सखुलांच्या आत एक छोटंसं शिवमंदिर सुद्धा आहे. चिंतामणी गणपती हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्यांचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नाव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. चला, तर
चिंतामणीची थोडीशी कथा मी तुम्हाला ऐकवते. राजा अभिजित आणि त्यांच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नांचा वापर करून गणासुराला उत्तमोत्तम पंचपक्वानांचे जेवण खाऊ घातले. गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गादेवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्यास सल्ला दिला. गणपतीने गणासुराला कंदब वृक्षाखाली पराभूत करून त्यांच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला. त्यांचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कंदब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कंदबपूर असे सुद्धा म्हणतात. अशी ही थेऊरच्या गणपती बाप्पांची मी माहिती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. बरं, आपली आता ही अष्टविनायकची यात्रा चालू आहे, तर हा अष्टविनायकमधला आमचा चौथा गणपतींचं दर्शन झालं आहे. बरं, पहिला गणपती आम्ही गिरिजात्मका लेण्यांद्रीचं केलं, दुसरा गणपती ओझरचा विघ्नेश्वर, तिसरा गणपती रांजणगावचा महागणपती आणि चौथा थेऊरचा गणपती. हे चारही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन आपल्या चॅनलवरती बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती असे छान छान व्हिडिओ येतील. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.